तर पहा, आपण मटेरियल नॉलेज जेव्हा पाहिलं होतं त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी सांगितल्या होत्या. त्यामध्ये हे एक राहिलं होतं पहा, बांगडीचे अशा प्रकारचे बेस मिळतात. त्याला इथे असे होल आहेत. तर यावरती आपण याच्यामध्ये असे आपले जे फुलं आहेत रेडी असलेले, तर ते फुलं जे आहेत ते आपण अशी अशी इथे बांधू शकतो आणि अशा प्रकारे बँगल तयार होते. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेसिक सांगणार आहे की हे जे काही फ्लॉवर आहे किंवा हे जे काही फूल आहे तर हे कसं तयार केलं जातं. तर हे बेसिक आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. यामध्ये फिनिशिंग आता हे स्टुडंटनी बनवलेले आहेत, काही पाशे वागतायत, हे असं हललं नाही पाहिजे किंवा त्यामध्ये प्रॉपर फिनिशिंग आली पाहिजे. त्यासाठी या सगळ्या गोष्टी हे सगळे स्टुडंटनी बनवलेले आहेत. सर्वात आधी मी हे UPनं शिकवत असते, कारण हे बेसिक आहे, इझी आहे. सर्वात आधी आपल्याला फूल बनवता आलं की मग सगळ्या गोष्टी इझी होतात. तर हे असे हलतायत, तर हे पहिलं फर्स्ट आहे त्यामुळे हे हलतंय. पण जशी जशी तुमची फिनिशिंग येईल ना तसं तुमच्याच्याने ते ओके बनेल आणि ते हलणार नाही. अशा प्रकारे डबल मोगरा फूल कसं बनवायचं हे सगळं आपण पाहणार आहोत. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही 0.3 mm ची तार आहे, नवीन घेते मी. हे जे 0.3 mm ची तार आहे तर ही आपल्याला लागणार आहे. तर सर्वात आधी अंदाजे 1 हातभर लांब अशी तार आपल्याला घ्यायची आहे एक फूल बनवण्यासाठी. आणि मी तुम्हाला जसं सांगितलं की या खाच्यामध्ये हे टाकून असं पॅक करायचं आणि अशी ही कट करून घ्यायची. आता ही तार आपण घेतलेली आहे. आता या तारेमध्ये आपल्याला फूल तयार करायचं आहे. तर आपण काय करायचं आहे, एक हा ड्रॉप शेपचा पर्ल आहे. पहिल्यांदा मी ड्रॉप शेपचं फूल सांगते, सेम असंच आपल्याला गोलचं पण करता येतं. हे एक ड्रॉप शेपचं. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे गोल्डन 0.0 mm चा जो काही गोल्डन मणी आहे तर हा टाकायचा आहे. हे थोड्या मोठ्या साईजचे आहे, तर मी जस्ट फूल दाखवण्यासाठी म्हणून हे वापरते आज. ओके, कुठलाही साईज असलं तर काही फरक पडत नाही, फक्त ते फूल दिसण्यावर त्याचा फरक पडतो म्हणा. आता इकडचा जो छोटासा शेवटचा टोक आहे तर हा तर आपल्या असा अंगठ्याने दाबून ठेवायचा आणि इकडचा जो जिकडून आपण हा गोल्डन मनी ॲड केला तर तो मनी सोडून द्यायचा. असा मी खाली सोडला आहे, तर तुम्हाला दिसत असेल. आणि हा जो आपला ताराचा तिकडचं टोक आहे जिथून आपण हा मनी घातला होता तर ते असं यामधून टाकून घ्यायचं आणि असा हा तारा आपल्याला पूर्णतः ओढून घ्यायचा आहे. आणि आपला जो काही हा गोल्डन मनी आहे तर हा इथे अडकेल आणि अशा प्रकारे आपलं पहिलं जे काही मोती आहे तो इथे फिक्स होईल. ओके, तर ही आपली फर्स्ट स्टेप आहे. आणि इकडे हा छोटासा तार आपण पकडायसाठी असा ठेवायचा. सेम प्रोसेस फॉलो करायची. दुसरा मनी टाकायचा, एक गोल्डन मनी टाकायचा आणि इथे आपलं हे आता इथे महत्त्वाचं आहे पहा, आपल्याला फुलामध्ये फिनिशिंग येण्यासाठी या 2 मण्यांच्या मधात अजिबात गॅप पाहिजे नाही. त्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे पहा मी हे दोन्ही मणी जवळ आणलेत आणि आपल्या अंगठ्याने असे या बोटावरती ते आणायचे, अंगठ्याने असं दाबायचं. हा गोल्डन मनी थोडासा खाली घेऊन घ्यायचा आणि परत जसं आपण याच्यामधून तार टाकला होता तसंच त्याच्या गोल्डन मण्याला सोडून तार त्या छिद्रामधून या व्हाईटच्या मण्याच्या मोतीमधून असा काढून घ्यायचा आणि हा तार असा पूर्णतः ओढायचा. आता तुम्हाला इथे दिसत असेल पहा, 2 मण्यांच्या मध्ये अजिबात गॅप नाहीये आणि हेच फिनिशिंगचं कारण आहे. इथे काही जणांची अशी गॅप जर असली तर मग ते असं फूल विचित्र दिसतं. तर तो गॅप येऊ नये यासाठी हे पक्कं पकडणं आणि हे छान खेचून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो ही झालं आपले 2 मणी. तर असं आपल्याला याच्यामध्ये तिसरा मणी ॲड करायचा आहे. सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. आपल्याला किती पकड्यांचं फूल बनवायचं आहे त्याच्यावर ते डिपेंड आहे. जनरली 7चं, 8चं, 9चं, 10चं असं कितीचंही चालतं. तर आपल्याला जसं पाहिजे तसं. आता हे मी 7चं बनवून दाखवते तुम्हाला. तर अशा प्रकारे फक्त फिनिशिंग येण्यासाठी परत असं पक्कं जवळून पकडायचं, आपल्या अंगठ्याने दाबायचं आणि इकडून तार टाकून असा ओढून घ्यायचा. सो हीच प्रोसेस आपल्याला 7 मणी होईपर्यंत फॉलो करायची आहे. तर आता पहा, इथे मी 7 मणी हे टाकून घेतलेत. अशा प्रकारे आता आपली हे 7 मण्यांची एक लाईन तयार झालेली आहे. आता पहिल्यांदा आपल्याला याला गोल शेप द्यायचा आहे. इकडे आपली सोडलेली पहिली तार आहे आणि असे 3, 3, 6 आणि 1, 7 असे आपले मणी टाकून झालेले आहेत. आता काय करायचं, हा जो आपला तार आहे, जो लांब राहिलेला आहे तो काय करायचा, याला असं जवळ आणायचं, आपल्या अंगठ्याने दाबायचं आणि हा जो आपला पहिला मोती आहे तर त्याच्या साईडहून असा काढायचा आणि याला असा एक राऊंड देऊन घ्यायचा.
अशा प्रकारे पहा. आता हे आपण या 2 मण्यांना जोडलं. हा पहिला आणि हा शेवटचा असा. असंच सेम दुसऱ्या 2 मण्यांना आपल्याला असं जोडून घ्यायचं आहे आणि याच्या मधून काढून असा खालून घ्यायचा आहे. तुम्ही लक्षात घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. असे 2-2 मणी घ्यायचे आणि याच्यामधून असा काढून असं हे आपल्याला काय करायचं आहे, फक्त हे 2-2, 2-2 मणी असे आपल्याला असे टाईट बांधून घ्यायचे आहे, जेणेकरून आपलं जे फूल आहे ते गोल आकारामध्ये पण येईल आणि हे असं फिनिशिंग त्याची चांगली दिसेल. असं. असं हे आपलं फूल जे आहे इतकं बांधून असं तयार झालेलं आहे पहा. 2-2, 2-2 मणी घ्यायचे आणि त्यांना असं राउंड घेऊन मधून काढून कुठूनही काढलं तर चालेल. ते काही कोणी पाहत नाही आणि आपलं हे काही तार दिसणार नाही. फक्त एक याच्यामध्ये या घट्टपणा यावा आणि आपलं जे फूल आहे ते हलू नये, तर यासाठी ही आपल्याला स्टेप करायची आहे. आणि आता जो आपला पहिला छोटासा तार होता सोडलेला हा पहा इथे आहे. तर हा तार आपण असा कट करून टाकायचा. आणि हा असं त्याचं टोक जे आहे ते असं दाबून द्यायचं. ओके. नाही कापला तरीही चालेल, पण कट करून टाकला तरीही चालेल. कधी-कधी तो दिसू शकतो किंवा एक नेकलेस वगैरे असेल तर तो रुतू शकतो त्याच्यामुळे. आता आपलं हे बेसिक फूल तयार झालंय. तर याच्यामध्ये आपल्याला हा राउंड शेपचा क्रिस्टल टाकायचा आहे. कुठल्याही कलरचा टाकू शकता. मी इथे रेड घेतलेला आहे. आता रेडमध्ये या तारामध्ये टाकलं, त्याच्यानंतर या गोलमधूनच हा तार जो आहे तो खालून असा काढून घ्यायचा, जेणेकरून हा क्रिस्टल जो आहे तो आपल्या या फुलावरती असा अडकून राहील. ओके. आता अडकला आपला तार खालून आला, तो असा कुठल्याही ठिकाणाहून असा वर घेऊन घ्यायचा. काही याला लॉजिक नाही आहे, की याच तिसऱ्याच नंबरवरून घ्या, चौथ्याच कुठूनही घ्या. फक्त असा वर घेऊन घ्यायचा आणि आता हा जो आपला तार आहे, हा जो लांब आपण तार घेतला होता, तर याच्यामध्ये आपल्याला गोल्डन जे काही मणी आहेत, तर ते ओवून घ्यायचे आहेत. किती ओवायचे ते मी सांगते तुम्हाला. पहिल्यांदा आपण ते ओवून घेऊया. अंदाजे ओवायचे. सुरुवातीला आपल्याला अंदाज नसतो किंवा आकडा फिक्स नसतो. कुठल्या मोत्याचा आकार कसा, कुठल्या गोल्डन मण्यांचा आकार कसा, त्याच्यावरती ते डिपेंड करतं. तर आपल्याला ते तितके मणी त्याच्यामध्ये असे हे सरळ-सरळ ओवून घ्यायचे आहेत. हे जे काही गोल्डन मनी आहे, तर ते किती आहे ते एकदा आपल्याला अंदाज आला, की मग आपल्याला एखादा समजा नेकलेस बनवायचा आहे, तर ते आपण मोजून घेऊ शकतो आणि मग तितकेच टाकले तर आपल्या बरोबर. आता किती घ्यायचे तर पहा, आपला हा जो रेड क्रिस्टल आहे, हा पूर्णतः असा झाकला पाहिजे, तितके गोल्डन मनी आपल्याला टाकायचे आहेत. एक राउंड कंप्लीट झालाय पहा. दिसतोय? मग आता काय करायचं, इथं आपला राउंड कंप्लीट झाला, इथून आपण ओवलं होतं, इथपर्यंत आलो. इथून हा तार असा खाली घेऊन घ्यायचा. ओके. असा आता तुम्हाला इथे हा राउंड दिसतोय. हा खाली घेतलं, की हे आपली जे गोल चक्री तयार झालेली आहे, तर याला असा तुम्ही इथे पीळ जर दिला, तर याची एक अशी गोल राउंड तयार होते रिंग आणि ही आपण परत अशी खाली दाबून घ्यायची. जर हे जमत नसेल, तुमचा एकदा कॉन्फिडन्स बूस्ट झाला ना, की तुम्हाला हे पण बनवणं जमेल. जर जमत नसेल, तर असं जे तार आपण खाली घेतला होता, ते तसाच खाली घ्यायचा आणि असं बोटाने पकडून ठेवलं तरीही चालेल. आता काय करायचं आहे, आता आपली मेन प्रोसेस म्हणजे हा तार खालून आलेला आहे. आता कुठल्यातरी एका मोत्याच्या मधून वर घ्यायचा आणि आपली ही जी रिंग आहे गोल्डनची तयार झालेली, तर त्याच्यामधून असा आपला हा तार टाकायचा. जिथून वर घेतला तिथूनच आपल्याला तो टाकायचा आहे. याच्यामध्ये जागा असते, ते जाते खाली. असा रिंगच्या मधून टाकायचा आणि असा खेचून घ्यायचा आहे. खेचल्यामुळे काय होईल, ताणल्यामुळे आपलं ते छान आपली जी रिंग आहे, तर ती छान अशी फिट्ट होईल. तर आता पहा, ही रिंग जी आहे ती अशी फिट्ट झालेली आहे. इथून हे हलणार नाही. आता इकडच्या दिशेनं ढिली आहे ती. मग इकडे कुठेतरी आपल्याला तिला पॅक करायचं आहे. मग हा तार परत इकडे कुठेतरी घ्यायचा, परत वर घ्यायचा आणि परत वर घेतला, की असा याच्यामधून टाकायचा आणि परत खालून निघाला. कुठूनही निघाला तर चालते. फक्त जिथून टाकला तिथून घ्या, जेणेकरून तो तार दिसायला नको आणि आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर असं पहा. 2 जागी मी टाकलं, की फूल आपलं थोडंसं फिट्ट झालंय. इथे थोडंसं वाटतंय, इथे परत तुम्ही टाकू शकता. कितीही वेळा टाका, याला काही मोजून घ्यायची गरज नाहीये. कोणी-कोणी शिकवताना असं सांगतं, की 4 वेळा घ्या आणि 5 वेळा घ्या, असं काही नाही. आपल्याला जसं वाटेल जितकं फुल फिटिंगसाठी योग्य वाटेल तितक्या वेळा आपण तो वरून टाकून खालून काढणे, ही प्रोसेस फॉलो करायची आहे. तर पहा. 3 जागी मी बांधलं आणि अशा प्रकारे आपले हे जे गोल्डन रिंग आहे वरची मण्याची, ती या फुलावरती फिक्स झालेली आहे आणि आपलं फ्लॉवर जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता याच्यापासून कानातले बनवा, रिंग बनवा, काहीही तुम्ही बनवू शकता, फूल बनवू शकता, एनिथिंग तुम्हाला जे वाटेल ते. सर्वात आधी मी तुम्हाला यू-पिन बनवून दाखवते. तर असं फूल पहिल्यांदा तयार करून घ्यायचं आणि आपल्या ज्या यू-पिनच्या
पिना मिळतात आपल्या काळ्या. तर हे पहा. अशा या काळ्या पिना ज्या मिळतात, तर याच्यावरती आपलं हे जे फूल आहे, ते फूल आपल्याला असं ठेवायचं आहे. या टोकावरती जे बंद टोक आहे तिकडून असं ठेवायचं आहे. ही गोष्ट जी आहे ना, आपल्या लेडीज चांगल्या प्रकारे करू शकतात. आपल्याला सवय असते काही बांधून ठेवायची. असे 2 राउंड याचे घेऊन घ्यायचे. ओके. 2 राउंड घेतले, पण आता हे फुल फिक्स झालंय काय, इतकं हलतंय. आता हे हलायला नको म्हणून काय करायचं, उलटं करायचं आणि कुठल्यातरी 2 मण्यांच्या मधून ही तार काढायची. वरून पाहायचंय कुठे दिसतेय का? दिसली नाही पाहिजे. अशी मोत्याच्या मधून काढायची आणि या 2 टोकांच्या मधून असं घेऊन परत 2 राउंड असे घेऊन घ्यायचे. आता हे असं इथे बांधलं, परत या साईडला घेऊन कुठेतरी 2 मण्यांच्या मधून घेऊन किंवा 1 मण्याच्या मधून काही त्याला मौजमाप नाहीये. जसं फिटिंग करता येईल तसं करायचं आहे. फक्त जास्त तार-तार दिसायला नको आणि ते आपल्या फिनिशिंग या ताराच्या वरून ताराची कुठलीही गुंडाळी आली नाही पाहिजे, जेणेकरून फिनिशिंग बिघडेल. सो असं आता पहा थोडं कमी हलतंय ते, पण अजूनही हलतंय, तर मग ते तुम्ही 4-5 वेळा रिपीट करू शकता. कुठूनही बांधलं तरी त्याला काहीही असं नाहीये. कुठूनही बांधू शकता तुम्ही. फक्त 2 राउंड या पिनला घ्यायची ही प्रोसेस नका विसरू, जेणेकरून ते फिटिंग व्यवस्थित येईल. म्हणजे मोत्यावरून टाकलं की 2 राउंड पिनला द्यायचे. अशा प्रकारे आपली ही जी यू पिन आहे, तर ती अशी फिक्स झालेली आहे आपल्या या तारामुळे. ओके. सो अशी आपण याला बांधून घेतली. ओके. सो अशी. आता हे आपला एक्स्ट्रा उरलेला तार जो आहे, तर हे आपल्या डोक्यातच जाणार आहे ही पिन सरळ. त्याच्यामुळे हे काही रुतत वगैरे नाही. तर हे अशी आपण कट करून घ्यायची आणि हे जे टोक आहे ते इथे कुठेतरी असं दाबून द्यायचं. सो अशा प्रकारे आपली यू पिन तयार झाली. ज्या शेपचं आपल्याकडे फूल तयार आहे त्या शेपचं आपलं जी काही यू पिन आहे ती आपण तयार करू शकतो. इथे फक्त क्रिस्टलच्या जागी हे मोरपिसाचं गोल आकाराचं पेंडंट घातलेलं आहे. तुम्ही याच्या जागी इथे कुठल्याही कलरचं क्रिस्टल टाकू शकता. गोल टाकलं तर अशा प्रकारे ती दिसेल. सो अशा प्रकारे तुम्ही असंख्य यू पिन तयार करू शकता. 15 ते 20 रुपयाला एक याप्रमाणे तुम्ही ही विकू शकता आणि सेल करू शकता. सो अशा प्रकारे. आता डबल याची जर करायची असेल तर फुल डबल बनवायचं. डबल फुल कसं बनवायचं ते सुद्धा मी सांगते तुम्हाला. काहीच नाही आपल्याला, फक्त जसं आपण 7 याचं बनवलं होतं तसं एक फुल बनवून घ्यायचं आहे आणि खाली फक्त आपल्याला राउंड बनवायचा आहे व्हाईटचा आणि त्याच्यावरती एक फुल बांधायचं आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगते कसं करायचं. तर पहा, आपलं हे एक तयार आहे ज्याच्यामध्ये 7 मणी आहेत आणि याच्यामध्ये आता एक मी कुठल्याही रंगाचं क्रिस्टल टाकून घेते. आता पहा, इथे मी एक सात्याचं फूल असं बनवून घेतलंय. ओके. सेम प्रोसेस आपली जी होती ते आणि इथे 10 मणी टाकून जस्ट अशी रिंग बनवली आहे व्हाईटची. आता मी तुम्हाला एक दाखवते की एखाद्या वेळेस काय होतं, आपल्याच्याने थोडीशी स्पेस सुटतेच मध्ये. आता सुरुवातीला फिनिशिंग नसते त्याच्यामुळे किंवा आपल्याच्यानं भीती वाटते आपल्याला तार ओढायची किंवा हे पकडून ठेवायची. तर आपल्याच्यानं थोडंसं असं ढिल्लं पकडलं जातं किंवा अशी गॅप सुटते. तर माझी सुटत नाही. तुम्हाला दाखवण्यासाठी थोडीशी गॅप सोडते मी. ओके. समजा असं इतक्या दूर आलं हे, इतकी गॅप किंवा इतकी गॅप सुटली, तर मग करायचं काय? हा आपला जो गोल्डन मनी आहे तो असा वर करून घ्यायचा. हा आपल्या व्हाईटच्या जवळ आपला मोती आणून घ्यायचा आणि ही जी तार आहे ती अशी खेचायची, जेणेकरून याच्यामधला जो गॅप आहे तो तिथे कमी होतो. आता हे आपलं 10 मण्यांची अशी एक रिंग तयार झाली आहे. जसं मी तुम्हाला आदली फुलामध्ये सांगितलं होतं, याच्यावरतून असं हे घ्यायचं आणि असं खालून काढायचं आणि एक राउंड असा देऊन घ्यायचा. सो ही झाली आपली एक रिंग तयार आणि हा जो एक्स्ट्रा तार आहे तो आपण आताच कट करून टाकू. असा कट करून टाकायचा. सेम प्रोसेस फॉलो करायची आपल्याला. 2 मण्यांच्या मध्ये घ्यायचं, असं खाली टाकायचं, पुढचा मणी घ्यायचा, एक राउंड परत असं खाली टाकायचं. सेम प्रोसेस फॉलो करा. मस्त फिनिशिंग येईल आणि असं मध्या आपल्या अंगठ्याने पकडत राहायचं, म्हणजे मधला गोल आपला हलत नाही. असं हे फूल आपल्याला जे आहे ते पॅक करत जायचं आहे. 2 मोती घ्यायचे, असे बांधायचे ताराने आणि अशी मध्ये टाकून खालून दुसरा मोती त्याच्यामध्ये घ्यायचा. असं असं सगळे मोती आपले एकदा राऊंड देऊन झाले की असं आपल्याला हे तार खालून असा काढून घ्यायचा. कुठूनही काढला तर काही हरकत नाही. अशी आपली 10 याची एक रिंग तयार झाली पाहिजे आणि आपलं हे जे बनलेलं फूल आहे तर हे
7 याचं फूल. आता हे फूल आपल्याला याच्यावरती बांधायचं आहे. झालं आपलं डबल मोगऱ्याचं फूल रेडी. ओके. मग तुम्ही हे वाढवू शकता. हे 12चं घेऊ शकता, हे 10चं, 8चं घेऊ शकता. त्याने अजून मोठं थोडंसं फूल दिसतं. पण जनरली आपण नेकलेस वगैरे बनवतोय किंवा बांगड्या बनवतोय, तर इतकं ते छान दिसतं. जास्त मोठं दिसलं तर ते मोठे-मोठे फुलं दिसतात. तर हे स्टँडर्ड साईज आपण अशी पकडू शकतो 7, 10चं. हा तार या रिंगच्या मधून टाकायचा आपल्या या फुलाचा आणि असं ते खालून ओढून घ्यायचं. आता हे आपलं मधोमध आपल्याला जिथे पाहिजे तसं असं पकडून घ्यायचं आणि हा जो आपला तार होता या फुलाचा, वर ठेवलेल्या फुलाचा, त्याच ताराने या 2 व्हाईटला असं आपल्याला जोडून घ्यायचं आहे. काहीही बंधन नाही आहे. कुठेही पॅक करा. आपल्याला फक्त फिनिशिंग येण्याशी मतलब आहे. आपली तार दिसायला नको. असं वरचा एक मणी आणि खालच्या फुलाचा एक मणी त्या रिंगचा, असं आपल्याला हे बांधत जायचं आहे. किती वेळा बांधायचं आहे? नो बाउंडरी. काहीही बंधन नाही आहे. फिनिशिंग यायला हवी, फुलाचा आकार बिघडायला नको, असं याला बांधत जायचं. 2दा बांधा, 3 जागी बांधा, 4 जागी बांधा, कितीही जागी बांधा. जास्त तार दिसणार नाही. आपले जशी-जशी फिनिशिंग येत राहील, तसं-तसं हे बांधण्यात पण आपला टाईटनेस येत राहील आणि हा जो तार आहे तो खालच्या फुलाचा आहे. सो अशा प्रकारे आपल्याला हे बांधून घ्यायचं आहे. ओके. मग आता आपल्या खाली 2 तार झाले. दोन्हीही राहू दिले, काहीच फरक पडत नाही. तोडून टाकला एक आपला कुठलाही, याचा तोडा, याचा तोडा, काही हरकत नाही. कुठलाही एक तोडला तरी चालेल. मी 2ही राहू देते. आता करायचं काय आहे? सेम प्रोसेस फॉलो. जर पिन बनवायची असेल, सेम असंच पिनवर बांधा. रिंग बनवायची असेल, रिंगवर बांधा. आपल्याला बांगडी बनवायची असेल तर बांगडीवर बांधा. जे काय बनवायचं असेल त्याच्यावरती आपल्याला हे असं फूल जे आहे ते बांधायचं आहे आणि आपली जी काही पिन आहे किंवा रिंग आहे तर ती अशी रेडी होणार आहे. ओके. सो अशा प्रकारे आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये शांतपणे मी मस्त फूल बनवायचं सांगितलं, सिंगल आणि डबल मोगराचं. तर हा व्हिडिओ पुन्हा बघा, जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या प्रकारे लक्षात येईल. कुठेही आता पहा, इथे थोडासा तार सुटला आहे, मला दिसतोय की नाही आय डोंट नो. तर या थोड्याशा तारामुळे ते फिनिशिंग आपली बिघडल्यासारखी वाटते किंवा तो लक्षात येतोय. हे पहा, इथे थोडासा हा लूज झाला असेल कुठेतरी, तर हा तार जो आहे तो आपण असा कुठेतरी असा दाबून द्यायचा. दिसला नाही पाहिजे तो. फिनिशिंग महत्त्वाची असते कुठल्याही ज्वेलरीमध्ये आणि हँडमेड ज्वेलरीमध्ये तर ती यायलाच पाहिजे. आणि पहा, आता तो तार लपलाय. तर अशा प्रकारे आपल्याला फिनिशिंगवरती काम करायचं आहे. थोडेसे असे हल्ले-बिल्ले तर हे कोण कशाला घेईल तुमच्याकडून विकत. त्याच्यासाठी आपल्याला चांगले बनवायचे आहेत. थोडीशी फिनिशिंग स्ट्राँग असली पाहिजे. सो अशा प्रकारे आपल्याला या पिना ज्या आहेत त्या तयार करता येतात. मी खूप साऱ्या जणींना या पिना अशाच देत असते. जेव्हा कोणी घरी येतं किंवा काही दिलं तर कुठली कोणाची ऑर्डर असली तर एक कॉम्प्लिमेंटरी म्हणून माझ्याकडून 2-1 पिना मी अशा देत असते. तर आपल्याला हे अशा प्रकारे बनवायचं आहे. आणि मग आता 7चं फूल आपल्याला नेहमी आपण 7चंच फूल बनवणार. तर हे या साईजचे आपल्याकडे गोल्डन मनी आहेत. तर हे मोजून घ्यायचे. मग किती लागतात ते आपल्याला एक अंदाज येतो. तर अशा प्रकारे आपल्या ह्या सगळ्या पिना आहेत त्या आपण बनवलेल्या आहेत. सो तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि बनवून मला फोटोज माझ्या WhatsAppवर सेंड करा. ओके. सो थँक भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक मोतीची नथपासून स्टार्ट करेल. इथे फक्त आपण बेसिक पाहिलेलं आहे. हेच बेसिक आहे सगळ्या ज्वेलरीसाठी यूज होणारं. त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि स्टेप बाय स्टेप जा. पहिल्यांदा मटेरियल काय आहे ते लक्षात आलं. त्याच्यानंतर आता हे बेसिक फूल कसं बनवायचं ते लक्षात आलं. डबल मोगरा फूलची प्रॅक्टिस करा. आपल्याकडे जर फुलं रेडी असतील ना, तर मग आपण काहीही बनवू शकतो त्यापासून. सो सुरुवातीला आपल्याला हे फूल बनवणं खूप महत्त्वाचं आहे. सो थँक सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, जिथे आपण पाहूया एक मोत्याची नथ आणि पेंडंट कसं बनवायचं. तर ते एका व्हिडिओमध्ये जर झालं तर दोन्ही घेऊ किंवा सेपरेट व्हिडिओ घेऊ. ओके. सो थँक